युवा युवामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य करिअर निवडणं खूप महत्त्वाचं आहे। सगळीकडे माय चाइल्ड माय ट्रॉफी असा सिंड्रोम पाहायला मिळतो। म्हणजे मुलांमध्ये जितकी कॉम्पिटिशन आहे तितकीच कॉम्पिटिशन आहे पालकांमध्ये सुद्धा। अशा वेळी खूप गरजेची असते प्रोफेशनल हेल्प म्हणजे काउन्सिलर्स। आज आपण आलोय सेंट अँजेलोसला आणि इथे आपण करिअर ॲडवाइस आणि काउन्सिलिंग ॲडवाइस घेणार आहोत। इथले MD आणि डायरेक्टर श्री अग्नेलो राजेश अथायर यांच्याकडे। हाय सर, वेलकम टू युवा। थैंक यू। आजचा आपला मेन मुद्दा आहे करिअर काउन्सिलिंग। सेंट अँजेलोसचा जो काउन्सिलिंग सेंटर आहे त्याबद्दल मला थोडंसं सांगता का? काउन्सिलिंग सेंटरचा मेन रोल असतो टू गाईड द राईट स्टुडंट फॉर द राईट करिअर। ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादा स्टुडंट तुम्हाला अप्रोच करतो तेव्हा तुमचं प्रोसिजर काय असतं? आमचे जे प्रोफेशनली ट्रेन काउन्सिलर असतात ते ट्राय टू असेस की या विद्यार्थ्याचं अकॅडमिक बॅकग्राऊंड काय आहे, त्याचा ॲप्टिट्यूड काय आहे आणि त्याला कुठचा कोर्स करायचा आहे। त्या कोर्सबद्दल आम्ही त्याला माहिती देतो आणि वी ट्राय टू मॅच, म्हणजे त्याच्या ॲप्टिट्यूड बरोबर त्याने कुठचा कोर्स केला पाहिजे हे मॅच करण्याचा प्रयत्न करतो। समजा एखादा स्टुडंट आर्ट्स बॅकग्राऊंडमधला आहे किंवा कॉमर्स फॅकल्टीमधला आहे आणि तरीही त्याला इंटरेस्ट असेल IT मध्ये, तर त्याला तुम्ही कसं काय रेकमेंड कराल? जेव्हा विद्यार्थी सेंट अँजेलोसच्या क्लासेसमध्ये येतो तेव्हा आम्ही हे असेस करायचा प्रयत्न करतो की त्याचं अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे। प्रोग्रामिंगचा हा क्षेत्र आहे, प्रोग्रामिंगच्या क्षेत्रामध्ये तुमचं लॉजिक पॉवरफुल असणं फार गरजेचं आहे आणि लॉजिक पॉवरफुल म्हणजे आपण अशा विद्यार्थ्याला मानतो त्याचा मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे। मोस्ट प्रोबेबली अशा विद्यार्थी तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड मध्ये मिळतात तर त्यांना आम्ही रेकमेंड करतो फॉर प्रोग्रामिंग। कॉमर्सचे बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी असतात त्यांना जनरली डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स मध्ये आम्ही इन्व्हॉल्व करतो, कारण त्यांचं अकाउंटिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे दे अंडरस्टँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स बेटर। याच्या व्यतिरिक्त कॉमर्सचे जे रिलेटेड स्टुडंट्स आहेत त्यांना वेब रिलेटेड प्रोग्राम्स मध्ये पण आम्ही इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करतो, कारण आज अकाउंटिंग म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा इट इज नॉट रेस्ट्रिक्टेड ओनली टू डेस्कटॉप कम्प्युटिंग, त्याचा कनेक्टिव्हिटी इंटरनेट बरोबर सुद्धा झालेला आहे। अकॅडमिक बॅकग्राऊंडला इम्पॉर्टन्स दिल्यानंतर दुसरा विषय आम्ही जो धरतो तो आहे ॲप्टिट्यूड। कारण एखादा विद्यार्थी आर्ट्स मधला असेल पण त्याचा ॲप्टिट्यूड जर ड्रॉइंग मध्ये जबरदस्त असेल, म्हणजे चांगली कला असेल, कलावंत विद्यार्थी असेल, तर त्याला आम्ही स्ट्रॉंगली रेकमेंड करतो वर्ल्ड ऑफ ग्राफिक्स। एखाद्या विद्यार्थ्याला स्क्रू ड्रायव्हर वगैरे बरोबर खेळायची लहानपणापासून जर सवय असेल, इफ इज व्हेरी इन्क्लुसिव्ह अबाउट असेंबलिंग अँड डिसेंबलिंग इक्विपमेंट, तर त्याला आम्ही रेकमेंड करतो फॉर हार्डवेअर अँड नेटवर्किंग। आणि दिस ट्रेड्स आर इझिली फाउंड आउट, म्हणजे ह्या ज्या क्वालिटीज आहेत एका विद्यार्थीमध्ये ते एका डिस्कशनमध्ये दिसून येतात। सर, कम्प्युटर एज्युकेशनसाठी IT साठी तुमच्या मते योग्य पात्रता काय आहे? कुठल्या लेवलला एका स्टुडंटनी IT कडे वळावं? 10+2 किंवा मग ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या लेवलला कम्प्युटर एज्युकेशनला इंट्रोड्यूस करावं स्टुडंटला? माझ्या मते 10वी नंतर एका विद्यार्थ्याने IT क्षेत्रामध्ये पाऊल टाकावं, कारण कमी वयामध्ये ॲब्झॉर्बिंग केपेबिलिटी एका विद्यार्थीची चांगली असते, चांगली मानली जाते। आणि हे महत्त्वाचं आहे की तुमच्या अकॅडमिक क्वालिफिकेशन बरोबर पॅरलली स्पेशलाइज्ड एज्युकेशन घेणं फार गरजेचं आहे, कारण ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही स्पेशलाइज्ड एज्युकेशन जर घ्यायला गेलात तर तुमच्या आयुष्याचा अजून वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करणार शिकण्यामध्ये। जर तुम्ही आपल्या अकॅडमिक क्वालिफिकेशन बरोबर पॅरलली जर तुम्ही स्पेशलाइज्ड एज्युकेशन घेतलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, तर बाय द टाइम यू आर अ ग्रॅज्युएट तुमच्याकडे अकॅडमिक क्वालिफिकेशनची डिग्री हातात आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला स्पेशलाइज्ड नॉलेजचा पण आधार आहे आणि देन यू कॅन स्ट्रेट अवे स्टेप इन टू प्रोफेशनल वर्ल्ड। सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी, आमच्या व्ह्युअर्ससाठी काही टिप्स? सेंट अँजेलोस कम्प्युटर्सच्या वतीने मी हे सांगू इच्छितो की जेव्हा पण तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये पाऊल टाकणार तर तुम्ही कुठचा कोर्स करणार आहात याच्यावर गंभीरताने विचार करणं फार गरजेचं आहे। यू कॅन डिपेंड ऑन काउन्सिलर्स, आमच्याकडच्या काउन्सिलर्सवर तुम्ही अवलंबून राहू शकता, किंवा तुमच्या ओळखीच्या सर्कलमध्ये जर कुठची व्यक्ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा एक इन्फॉर्मल चर्चा करून एक्सप्लोर करा स्वतःला की तुमचं ॲप्टिट्यूड काय वस्तूसाठी मॅच होत आहे आणि नंतर तुम्ही निर्णय घ्या की बाबा मला हा करिअर निवडायचा आहे। तर दिस इज माय स्ट्रॉंग रेकमेंडेशन टू ऑल द स्टुडंट्स की कुठच्याही संस्थेमध्ये गेल्यानंतर त्या संस्थेमध्ये काय कोर्स आपल्याला मिळतील याच्यावर लक्ष न टाकता आपल्या ॲप्टिट्यूडला कुठचे कोर्सेस मॅच करू शकता ज्याच्यामध्ये आपण आपलं करिअर स्ट्रॉंग करू शकतो, जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि अकॅडमिक बॅकग्राऊंडला मॅच करू शकतो,
अशाच करिअरला सिलेक्ट करून आपला पुढचा पाऊल टाका. सर इतक्या हँडी टिप्स दिल्याबद्दल, स्टुडंट्सचं मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर बिंग ऑन युवा. तर पाहिलं ना, कोणताही प्रोफेशनल कोर्स घेताना तुमच्या ॲप्टिट्यूड आणि तुमच्या इंटरेस्टचा नक्की विचार करा. तुमच्या मनात करिअर संबंधी काही शंका असतील, काही क्वेरीज असतील तर आम्हाला लिहून पाठवा ह्या पत्त्यावर. युवा, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी ईस्ट, मुंबई 99, इंडिया TVC. किंवा तुम्ही आम्हाला SMS करू शकता. तुमचे मेसेजेस आम्हाला पाठवा युवा स्पेस तुमचा मेसेज 160 कॅरेक्टर्समध्ये आणि तो पाठवा 7575 वर, किंवा आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ID आहे zmarathi@znetwork.com. टिल देन, कीप फिट, स्टे स्माइलिंग.